आर्थिक बाबीवर माणूस आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत आजच्या लेवलला ह्या समाजात तो काही सुद्धा करू शकत नाही. कारण आम्ही बघितलेलं आहे, आमच्याच एरियात आम्ही बघितलेलं आहे की लोक सावकाराकडून पैसे घेतात पण तो झोपत नाही, त्याला झोप नाही, तो नुसता धावपळ करत राहतो, तो परेशान राहतो. या गोष्टीतून बचत गटानं हे आम्हाला सिद्ध करायचं आहे की काय मुलं जर एक ठिकाणी आले चांगले विचाराचे निस्वार्थ, तर बदल हा 100% होऊ शकतो. फक्त काय निस्वार्थ असला पाहिजे माणूस. आणि आम्हाला सुद्धा त्रास होतो, आम्हाला माहित आहे त्रास होतो या गोष्टीत, एवढं सोपं नाही. ही सगळं धावपळ करावं लागते, दिवस रात्र करावं लागतो, कुणाच काय अडचण आहे काय नाही सगळं सांभाळून घ्यावं लागतं. पण ह्या गटातले जे माणसं आहेत त्याने आम्हाला 100% योगदान दिलेलं आहे. त्याच्यामुळं आज आम्हाला अभिमान आहे. आज तुमच्यासारखे एक सामाजिक काम करणारे ज्यांचं व्यक्तिमत्व एकदम उंच आहे त्यांच्या समोर बोलण्याचा आम्हाला आज अधिकार भेटलेला आहे. आज सर तुम्ही बघताय की फायनान्स मध्ये काय आहे, जिथं मौका भेटेल तिथं लोक ऑटोमॅटिक आपलं घर भरतात. पण ह्या गटात असं काही सुद्धा नाही. एखाद्या सभासदानं जर रात्री अर्ध्या रात्री आम्हाला कॉल केला की पैशाचा हिशेब सांगा, आम्ही एकदा नाही, संचालक मंडळाने ठरवले एकदा नाही 3दा त्याला सांगण्यात येईल की हे पैसे आहेत, एवढे एवढे पैसे आहेत, आणि 100% त्याला सॅटिस्फाईड करण्याचा प्रयत्न आमचा आहे. पण जर एखादा सभासद जर त्याला निघायचा तो ऑप्शन हुडकत असेल तर आम्ही त्याला काय करू शकत नाही. मग आमच्या संचालक मंडळाने ठरवले की जाणाराला आपण जाऊ दिलं पाहिजे. आमच्या सभासदांसाठी आम्हाला भरपूर असे आम्हाला घ्या, गावातून बरेच माणसं म्हणतात आम्हाला घ्या. पण सर हे चालवताना आता आम्हाला कळेना की लोकांना वाटतंय की पैसा येत नाही. आम्हाला असं वाटतं की पैसा एवढा आहे की आता ठेवायचं कुठं. म्हणून आम्ही सध्या सभासदांची जी संख्या आहे ती स्टॉप केलेली आहे. आणि हा या गटाला या गटाच्या क्षेत्रातून गोरगरिबांना कसं काय चांगलं करू शकतो ह्याच्याकडेच आमची वाटचाल सुरू आहे. चालू वर्षी आम्ही 2 ते 3 उपक्रम नवीन राबवतो आहे. सर तुम्हाला सांगण्यात आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या गटातील कुणाच्या मुलीचे किंवा बहिणीचे लग्न असेल तर विदाउट इन्क्वायरी करता त्याला कुठली प्रोसेसिंग फी नसणार आहे, त्याला काही सुद्धा नसणार आहे. 1 लाख रुपये आम्ही निधी त्यांना उपलब्ध करून देणार आहे. त्या निधीला 2 महिने EMI नसणार आहे. म्हणजे त्या भावानं किंवा वडिलानं 1 वर्षात ती परतफेड करायची आहे, त्याला कुठलं सुद्धा काय नसणार आहे. हिच्या पुढचं सांगायचं झालं तर आज खेड्यातील सुद्धा लोक अभ्यासालाही पुढे चाललेत, ग्रॅज्युएशन करतात, UPSC MPSC ची तयारी करतात, तर त्यांना पैशाची कमतरता भासते. तर आम्ही असं ठरवले की आमच्या गटातील कुणाचाही मुलगा जर गटातला असेल तर तिला जे एज्युकेशनसाठी जे पैशाची जरूरत लागेल ते गटाच्या हैसियतनुसार, मी असं म्हणत नाही की जर 10 लाख लागले तर गट 10 लाख देईल, हे शक्य नाही सध्या आम्हाला. आम्ही प्रयत्न हे करणार आहे, 10 लाख लागले, फुल नाही फुलाची पाकळी, पण 100% त्याला त्या सभासदाच्या मुलाला आम्ही 100% मदत करण्याचा प्रयत्न करणार. या गटाची अशीच उलाढाल आम्ही पुढे चालू ठेवणार आहे. फक्त आम्हाला काय की येणाऱ्या काळात सर आहेत, अरुण भाऊ आहेत, अजून काय आम्हाला जर आमचं कुठं चुकत असेल, तुम्हाला जे आतापर्यंत वाटलं की हा कुठं चुकत आहे तर तुम्ही आम्हाला तुमच्या भाषणातूनच सांगावं. कारण आम्हाला माणूस आहे, चुकत असतो. कारण आम्ही ती चूक, आता आमचं 3रं वर्ष आहे, आम्ही जेवढ्या लवकर ती चूक सुधारेल तेवढ्या आमच्यासाठी पुढं चांगलं राहील. आणि सर तुम्हाला सांगतो आमच्या गटात एक जास्त करून खाटीकच आहेत, ठीक आहे सर, वकिली आहे, इंजिनियर आहे, असे सुशिक्षित लोक आहेत. म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की जी UPSC MPSC ची तयारी करणार आहे त्यांना आम्ही मदत हिच्यातूनच करणार आहे, कारण सुशिक्षितही भरपूर आहेत यात. आणि येणाऱ्या काळात ह्या ठराविक आम्ही जे मुद्दे केले त्याच्यावर आम्ही फोकस करणार आहे. आणि मी एवढं बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माणसाच्या उपयोगी गटाशी जोडलेल्या सदस्याच्या कामी येण्याचं काम करत आहे. सुंदर असं या ठिकाणी मनोगत आमिर मेजर यांनी केलं. या ठिकाणी काही सत्कार आहेत, या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी सत्काराचे आलेले आहेत. आमिर मुलानी यांना मी विनंती करतो की उबाळे पत्रकार यांचं स्वागत त्यांनी करावं. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं मनोगतासाठी दाखवायचं.
जय जिजाऊ. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, स्वराज्य संकलक छत्रपती शहाजी महाराज, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना प्रथमतः स्मरण करून ज्या थोर महापुरुषांनी हा समाज घडवला आणि हा समाज घडवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातली पहिली पतसंस्था सुरू केली आणि ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी. आणि ती अशा पद्धतीची होती की वस्तू पतसंस्था होती, जिथून शेतकऱ्यांना जे काय शेतीसाठी अवजार लागणार आहे, शेतीसाठी बैलजोडी लागणार आहे, ती द्यायची आणि काही ठराविक काळानंतर ते त्यांचं काम झाल्यानंतर परत घ्यायचे. असा हा पतसंस्थेचा आपला इतिहास आहे. आणि आज एकता बचत गटाच्या माध्यमातून या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला भेटलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मित्र आणि ज्यांच्याकडे कधीही मार्गदर्शन घेण्यासाठी जावं असं कांबळे सर, त्याचबरोबर या बचत गटाचे अध्यक्ष युनुस मुलानी, विठाई पतसंस्थेचे संस्थापक काँग्रेस शहराध्यक्ष बिटूभाई मुलानी, खजिनदार संतोष भोसले, आमिर मुलानी मेजर, सोमा मिस्त्री, सिकंदर इनामदार सर आणि या बचत गटाच्या कुटुंबातील आपण सर्व सदस्य. आज मुलानी मेजरांनी बोलताना सांगितलं की आम्ही लग्नाला मदत करणार आहे, आम्ही शिक्षणाला मदत करणार आहे, आम्ही अडचणीला आजारपणात मदत करणार आहे. मग तुम्ही जर ह्या भावनेने एकत्र आला असला तर आताच सरांनी सांगितलं बोलताना की आमच्यावरही काही जणांची वाईट नजर आहे. तर तुम्ही जर या भावनेने एकत्र आला असला तर या जगातला कोणताही माणूस तुम्हाला वेगळं करू शकत नाही. आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण या गटाला नावच दिलंय एकता बचत गट. ना या जाती धर्माचा काय विषय आहे, ना कुठल्या पंथाचा विषय आहे, ना गरीब श्रीमंताचा विषय आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आपण सर्वजण एकत्र येऊन समदुःखी लोकांचा एक विचार गट, एक कुटुंब आपण निर्माण केलंय. आणि त्याला कोणीही हात लावायचा कोणाचाही या कमीत कमी आपण हा बचत गट चालवतानाच मुळात सोननमध्ये चालवत आहे. आणि सोननची बाकीची कुठलीही पार्श्वभूमी जर वेगळ्या पद्धतीची असली तर बचत गटाचा इतिहास मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबरचा आहे. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक सांगोल्यात उभा करतोय, या स्मारकासाठी 1,51,000 रुपयाची देणगी आम्हाला उशकाल बचत गट, जे आपले राहुल टकले गुरुजी चालवतात, सभासदांकडून नाही तर सभासदांना जे बोनस देणार आहे त्यातून प्रत्येकी 700 रुपये अशा प्रमाणे त्यांनी ते दिलं होतं. तर अशा ह्या बचत गटाच्या भूमीतून किंवा आज जिथं आज सोनंत म्हटलं तर अनेक गोष्टीसाठी बदनाम पण आहे, पण त्याचबरोबर या बचत गटाचे जे कार्य त्या ठिकाणी अनेक बचत गट तिथे काम करतायत. आणि आज देशाची सेवा करून आज स्वतःच्या पायावर उभा असणारे आणि त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपणारे सर, आमचे एक मित्र होते DYSP म्हणून, ते सध्या सातारला कार्यरत आहेत. त्यांचा आम्हाला फोन आला की माझी गाडी खराब झाली आणि मला योग्य मिस्त्री आणि ते हे पाहिजे. मग आम्ही मेजरकडे पाठवलं. मेजरकडे काम झालं, तो पार्ट मिळत नव्हता, त्यांनी दुसऱ्या गाडीचा ऍडजस्ट करून बसवला. त्यांना पुढे जायला सोलापूरला जायला
फक्त मेजरला एवढंच हात केला, मेजरनी एकही रुपया घेतला नाही, ही जाणीव किंवा दुसऱ्याचं मन ओळखण्याची ज्यांच्याकडे भावना असते, मग ते दुःखात असेल, सुखात असेल किंवा एखाद्याला सहकार्य करण्याची भावना असेल, तर निश्चितपणानं तुमच्या बचत गटाला उत्कर्षापासून कोणी रोखू शकत नाही. कारण अशा पद्धतीची निस्वार्थ माणसं, आता इथे बसलेले बऱ्यापैकी चेहरे माझ्या सगळे ओळखीचे बऱ्यापैकी, आणि विठुबाईला किंवा कांबळे सर असतील, मेजर असतील, या समाजात काम करत असताना आज अनेक ठिकाणी बोललं जात आहे, हिंदू खतरे में है, मुस्लिम खतरे में है. अरे एडाने इथे येऊन बघा, हे आमचं सगळं एक कुटुंब आहे आणि याला कोणी वेगळं करू शकत नाही. आम्ही आर्थिक ताकदीने एकत्र आलोय, आर्थिक संकटात आम्ही एकत्र आलोय, आम्ही कोणत्याही स्वार्थाने एकत्र आलो नाही. आणि म्हणूनच एकता बचत गटाचं भवितव्य हे उज्ज्वल असणार आहे. आणि ही जी टीम आहे काम करणारी, आज एखाद्याला सहज बोलवलं तर लगे मानधन येते, हळूच आपलं मानधन एवढं होईल. आज सलग 3 वर्ष ही मंडळी काम करत असताना 8-8 हजार रुपये तुम्हाला बोनस देत असताना कोणत्याही प्रकारचं त्यांनी, अगदी एक 10 रुपयाचं सुद्धा त्यांनी मानधन त्या ठिकाणी निस्वार्थ भावनेने काम करतायत. आणि मग आपण बघतोय आज या मागच्या 1 महिन्याभरात आपल्याला बरंचसं काय मिळत आहे. या संस्थेचा एवढा घोटाळा झाला, हजारो कोटीचं झालेलं घोटाळं दुसऱ्या दिवशी लगेच क्लिअर होत येतं. आणि मग तिथं स्वार्थ किंवा याच्या गोष्टी येतात. आणि ज्या ठिकाणी जर अशी माणसं काम करत असतील, त्यांना कोणत्याही मानधनाची, कोणत्याही वेळेचं बंधन नाही, अगदी रात्री जरी फोन आला किंवा रस्त्यात जरी एखाद्याने भेटून सांगितलं की माझी अशा पद्धतीची अडचण आहे, ती आपल्याला काय करता येईल, कायम सेवेशी तत्पर असणारे, जर अशा लोकांचा या गट चालवण्यामध्ये महत्वाचा वाटा असेल किंवा ते तुम्हा सर्वांना कुटुंब मानत असतील किंवा तुमचे सुखदुःख वाटून घेत असतील, तर या बचत गटाला कोणत्याही प्रकारचा जे आज समाजाला कीड लागले ते भ्रष्टाचार, आपण कुणी या लोकांच्या बद्दल कधी चुकूनही मनात काय आणू नये. आणि जर मनात ज्या दिवशी येईल त्या दिवशी मेजरनी सांगितलंय, मला कधीही रात्री फोन करा, 3, 4, 5, 6 जे काय, जिथपर्यंत तुमचं समाधान होत नाही तिथपर्यंत आम्ही सेवा द्यायला तयार आहे. पण ती वेळ, टाइम आणि कधीच पाहिलं जाणार नाही. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना एक 3 वर्षात आपण या बचत गटाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे आपण जे घेतोय ते परत देण्याची आपली भावना 100% असते. आज पतसंस्थेचे संस्थापक या ठिकाणी आहेत. ज्या वेळेला मी एका पतसंस्थेचा संचालक आहे, शिवतेज अर्बन कोऑपरेटिव्हचा संचालक आहे. ज्या वेळेला कर्ज घेण्यासाठी अगदी मोठ्या मोठ्या लोकांचा वशिला लावायला लागतो, कधी प्रेशर येत आहे की बाबा माझा माणूस आहे, करा, मी आहे त्याला जबाबदार. आणि ज्या वेळेला परतफेडीची विषय येतोय त्यावेळेला ते पद्धतशीर काढून घेतात आणि म्हणून संस्था तोट्यात जातात. कुठल्याही संस्थापकाचा, अध्यक्ष बरोबर आहे, कुठल्याही संस्थापकाचा संस्था बुडवणे हा उद्देश नसतोच. आणि मुळात आपली संस्था नावारूपाला यावी, आपल्या संस्थेचे संचालक सभासद याने आपल्यावर 100% विश्वास ठेवावा, ही प्रामाणिक भावना घेऊन आणि या संस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आर्थिक उन्नती आणि सामाजिक स्थैर्य मिळावं हीच भावना असते. आणि हे करत असताना आज कित्येक जणांना अगदी शाळेच्या फी पासून सुरुवात होते आणि मग आमच्यासारखे काही सामाजिक कार्यकर्ते, मी काय फार मोठा सामाजिक कार्यकर्ता नाही, पण जे शक्य ते मी करतो. गेल्याच 15 दिवसापूर्वीची एक गोष्ट होती, आपण सर्वांनी पेपरला वाचलं असेल.
राजू बंडगर म्हणून एक अंध व्यक्ती एसटी स्टँडवर जवळजवळ 5-7 वर्ष झाले सर तो स्टँडवरच झोपतो, नवरा बायको दोघे तिथंच झोपतात. माझा एक मित्र आहे भारत बंडकर. आता इथं जातीचा काय संबंध आहे? एक झोपणारा बंडगर, सांगणारा बंडकर. पहाटे 5 वाजता हैदराबादला जी बस येते त्या बसनं जात असताना त्याला ते बसले झोपलेले दिसले. म्हणलं भाऊ एवढं सगळ्यांसाठी काय काय करताय? जरा हे मला लय विचित्र वाटतंय. ते नवरा बायको तिथंच झोपले, त्याला काही दिसत नाही. आपल्याला काय करता आलं तर बघा. मित्रांनो, कालच्या अक्षय तृतीयाला जवळजवळ 1,30,000 रुपये खर्च करून त्यांच्यासाठी नळ, पाणी, शेड, संडास, बाथरूम आणि एक छोटासा निवारा आम्हाला जे शक्य आहे त्यात माझा 1ही रुपया गेला नाही किंवा आमच्या आपुलकी प्रतिष्ठानचा 1ही रुपया गेला नाही. फक्त मी सांगितलं ही गोष्ट करायला लागते. कुणी पत्र दिलं, कुणी वाळू दिली, कुणी सिमेंट दिलं, कुणी खडी दिली, कुणी लाईट फिटिंग करून दिली, कुणी नळ कनेक्शन घेऊन दिलं, कुणी लाईट कनेक्शन घेऊन दिलं, कुणी अगदी त्यांनी त्या ह्याच्यात झोपत होते पण अगदी खाट बेड पासून खुर्च्यापर्यंत सगळी व्यवस्था जी एका कुटुंबाला गरजेची असते. आणि काही लागतं हो, फक्त आपल्याकडे स्वच्छ आणि निर्मळ मन पाहिजे. आणि ह्या सर्व संचालकांकडे स्वच्छ आणि निर्मळ मन आहे आणि म्हणूनच ते तुमची निरंतर सेवा करतायत कोणत्याही मानधनाच्या अपेक्षेशिवाय. आणि म्हणूनच एकता बचत गटाचं भविष्य हे निश्चितपणानं उज्ज्वल आहे. आणि आपण सर्वांना या बचत गटाच्या उन्नतीच्या फक्त जाता जाता मी एक सांगेल. आता मेजरनी सांगितलं की आमचे गुंतवणूक आहे, पण जर आपण एवढी सगळेजण जर एका मनानं काम करत असाल, आज लखपती झालाय, आणखी थोडंफार भांडवल वाढू द्या आणि अगदी कंपनी स्वरूपात जर आपण केलं आणि प्रत्येक हाताला काम देण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितपणानं आज शेतकरी कंपन्या कार्यरत आहेत, काही प्रोडक्शन कंपन्या कार्यरत आहेत. तशा पद्धतीने काय करता आलं तर आपण करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय श्री. प्रमोद धगे यांना विनंती आहे, त्यांनी एवढं आपलं पाकिट घेऊन जायचं आहे. रवी कुलकर्णी काका यांनी घेऊन जायचं आहे. धनाजी काशीद यांना विनंती आहे, त्यांनी या ठिकाणी येऊन पाकिट घेऊन जायचं आहे. सुनील हटकर यांना विनंती आहे, त्यांनी आपलं पाकिट घेऊन जायचं आहे. सोहेल मुलानी यांनी आपलं पाकिट घेऊन जायचं आहे. ज्यांची ज्यांची नावं घेतोय त्यांना विनंती आहे या ठिकाणी येऊन आपला बोनस घेऊन जायचा आहे. यशराज रोकडे यांनी या ठिकाणी यायचं आहे. रियाज मुलानी, गणेश पिंगळे यांना विनंती आहे, त्यांनी या ठिकाणी पाकिट घेऊन जायचं आहे. सर्वांचे पाकिट तयार आहेत. औपचारिक पद्धतीचा या ठिकाणी बोनस वाटप होतोय. सद्दाम काजी यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपला पाकिट घेऊन जायचं आहे. इतरांना सुद्धा सर्वांचेच पाकिट तयार आहेत, पण कार्यक्रम वेळेअभावी आपण औपचारिक पद्धतीचे या ठिकाणी पाकिट देत आहोत. रियाज मुलानी यांनी येऊन पाकिट घेऊन जायचं आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते या ठिकाणी हा बोनस एकता बचत गटाचा दिला जात आहे. सद्दाम काजी यांना या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी नियोजन एकता बचत गटाचा हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण संपन्न करत आहोत. आणि आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये
सुंदर असं कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संतोष कांबळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. संतोष कांबळे सर टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी त्यांचं मनोगत. एकता बचत गट आणि या बचत गटाचा तिसरा वर्धापन दिन, या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला जे प्रमुख पाहुणे या ठिकाणी लाभलेले आहेत ते माननीय श्री अरविंद केदार साहेब, एकता बचत गटाचे अध्यक्ष युनुस मुलानी, उपाध्यक्ष आमचे मित्र संतोष भोसले, खजिनदार आमिर मुलानी मेजर, सहखजिनदार सोमा मिस्त्री, सचिव सिकंदर इनामदार सर, अभिटाई पतसंस्था मंगळवेढाचे संस्थापक काँग्रेस अध्यक्ष विटू मुलानी आणि या कार्यक्रमासाठी एकता बचत गटाचे सर्व असणारे सभासद, उपस्थित असणारे सर्व मान्यवरांचं मी पहिल्यांदा आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो की या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरती मला स्थानापन्न केलं, त्याबद्दल नियोजन ज्यांनी केलं त्या सर्वांचं मी आभार मानतो. सुरुवातीला या बचत गटाचे 3 वर्ष पूर्ण होत असताना जी काय काम करण्याची जी सचोटी या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. कारण एकतेचं बळ आपण अनेक गोष्टीतून पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे की पहिल्यापासून आपण एक गोष्ट लहानपणापासून ऐकतोय की 4 काट्या असतात, 5 छोट्या छोट्या, आणि त्या सांगितल्या जातात की प्रत्येकाच्या एक एक हातामध्ये दिली जाते आणि त्याला सांगितलं जातं की ही मोडा, आणि ते चटकन मोडतात एक 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 एक. ज्या वेळेला त्या 5 काट्यांचा असा गट्टा केला जातो आणि तो ज्या वेळेला त्याच्या हातामध्ये दिला जातो आणि त्याला सांगतात की मोड, त्यावेळेला ते मोडता येत नाही, कारण ते एक झालेले असतात. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि एकता बचत गटाचं नावही तेच आहे आणि त्यांनी केलेलं काम. विशेष अभिनंदन करावं असं वाटतं मला ते म्हणजे आमिर मुलानी मेजरांचं, कारण हा बचत गट स्थापन करण्याची संकल्पना त्यांच्या मनामध्ये येणं आणि ती अंमलबजावणीमध्ये आणणं आणि त्याला नावारूपाला आणणं ही एक अतिशय महत्त्वाची संघटन कौशल्य असल्याशिवाय होणं नाही. आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर आपण पाहतो की एक मानसिकता असते की सहज जीवन जगू शकतो आपण, पेन्शन असते, प्रॉव्हिडंट फंड वगैरे सगळ्या गोष्टी मिळालेल्या असतात, 5-50 लाख खिशामध्ये असतात, महिन्याला 30-40 हजार 50 हजाराची पेन्शन असते आणि मग तो एक डिसिप्लिन डाऊनडोल जो असतो आर्मीतला आणि तो आल्यानंतर मग त्याच्या भोवतीला एक वलय निर्माण होतं की मी फौजमधून आलोय, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मला 50,000 60,000 पेन्शन आहे आणि मग माझी असं एक वातावरण निर्माण होतं आणि बरोबर गुळाला मुंगळे चिटकायला सुरुवात होतात. आमिर मुलानीकडे नाही आकर्षित होत, तर आमिर मुलानीकडे असणाऱ्या जे धन आहे एक कार्ड मिळतं त्यांना काय, आणि ते कार्ड असतं आर्मीमधनं 2 कार्ड मिळतात त्यांना, एक ग्रोसरीचं असतं, एक लिकरचं असतं, आणि त्या लिकरच्या कार्डवरती खूप डोळा असतो लोकांचा. आणि हे जीवन जो आपण पाहिलेलं आहे आणि ह्या अशा वातावरणामध्ये ते गेले असते, त्यांनी आल्यानंतर पाहिलं की आपल्या समाजात आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये काय चाललंय, लोकांची आर्थिक स्थिती काय आहे आणि त्या आर्थिक स्थितीला सामोरं जात असताना आपण काय केलं पाहिजे. गरिबीचं उच्चाटन आपल्याला करायचं आहे, माणसाला माणसामध्ये आणायचं आहे, माणसाला माणूस म्हणून उभा करायचा आहे आणि लाचारी कमी करायची. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, माणसाचं आज पैशाशिवाय काही चालू शकत नाही. आपण सहज म्हणून जातो पैशाची गरज नाही, माणसं माणसाला जोडावी लागतात. ओके ठीक आहे, माणसं माणसाला जोडली पाहिजेत, परंतु पैसा परमेश्वर आहे मित्रांनो, त्याच्याशिवाय काही करू शकत नाही. आणि तो पैसा परमेश्वर कशातून येतो, तर संघटनात्मक काम केल्यानंतर, प्रामाणिक काम केल्यानंतर पैशाला पैसा जोडतो. असा तसा नाही.
लोक कोणी विश्वास नाही ठेवत तुमच्यावरती. मी म्हणलं उद्यापासून मी एक बचत गट काढतोय किंवा मी एक संस्था काढतोय आणि मला शेअर्स द्या, मी चालवतोय, नाही होणार. त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या लायबिलिटीवरती जाऊन पोचावं लागेल. आपण तेवढ्या ताकदीनं उभा राहावं लागेल आणि लोकांचा विश्वास संपादन करावं लागेल. आणि ते करण्यामध्ये तुम्ही सगळ्या मंडळींनी साथ दिलेली आहे आणि सगळे मंडळी पुढे आलेले आहेत. अक्षरशः माणूस लाचार होतो. तुम्ही पाहिलेलं आहे, मी पाहिलेलं आहे गावामध्ये. किती व्याज भरलं तुम्हालाच माहिती आहे, मी त्याचा साक्षीदार आहे. आय एम विटनेस. किती जणांनी किती पैसे भरले, किती सावकाराच्याकडे आपण किती राबलो, किती त्याचं दिलं, त्याला मोलच नाही. लक्षात घ्या, माणसाच्या मूलभूत गरजा 3 आहेत: अन्न, वस्त्र, निवारा, आणि 4थी जोडा आता शिक्षण. अन्न वस्त्राची गरज भाग पडली का आपली? आपल्याला अन्न मिळतंय का? हो, आपण रोजगार करतोय, आपण अन्न मिळतंय. वस्त्र मिळतंय का? हो, मिळतंय. आणि निवारा, अद्याप मित्र हो, निवारा म्हणायचा निवारा आपल्याकडे कुणाकडेही नाही. अजून मूलभूत गरजांच्या पलीकडे आपण गेलेलो नाही. लक्षात घ्या, किती जणांकडे निवारा आहे आणि तो निवारा राहणे इतपत किती लायक आहे याचा विचार करा सर्वांनी. आहे फॅसिलिटी? म्हणजे अजूनही आपण भारतीय लोक, मी सुद्धा, आपण अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या मूलभूत गरजेपर्यंत पोहोचलो नाही. पोहोचलोय काही 10-20% लोक पोहोचलेले. अजून पत्र्याचं शेड आहे, तिथंच किचन आहे, तिथंच हॉल, त्यालाच हॉल म्हणतो, त्यालाच आम्ही बेड म्हणतो, आणि तेच सगळं आमचं चाललेलं आहे. ह्या गोष्टीतून आपल्याला उठायचं आहे वरती. अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक मिळालं. कशामुळं? तर त्यांनी बचत गटाचं कार्य केलं. छोटे 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 गट निर्माण केले आणि त्या गटांना आर्थिक मदत केली. आणि ती मदत कोणाची आहे? तुमचेच पैसे तुमच्याच कामासाठी. एक्स्ट्रा भांडवल कुठून नाही, या बँकेकडून आणलं, तिकडून आणलं नाही. आणि ते जगातील त्यांना नोबेल पारितोषिक अर्थशास्त्राचं मिळालं. कारण काय? या छोट्या छोट्या मदतीतून हजारो, लाखो, करोडो बांगलादेशीयांचं, बंगालच्या लोकांचं त्याच्यामध्ये काय झालं? निर्मूलन झालं. गरिबी रेखेतून माणसं वरती आली. बिलो पॉवर्टी आपण ज्याला म्हणतो, कमी असं उत्पन्न गट असलेले कमी. आपल्याकडे काय हो? अजून काहीही नाही. आपल्याकडे अजून काहीही नाही मित्र, लक्षात घ्या. आणि त्या आर्थिक उन्नतीसाठी या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. गुंतवणूक हा माणसाचा मूलभूत गरज आहे. आणि ती गुंतवणूक जर 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ही गुंतवणूक जी आहे ती योग्य हातामध्ये आणि योग्य ठिकाणी गेली पाहिजे, तर त्याचा परतावा मिळतो. नाहीतर परतावा तसा मिळत नाही. छोट्या मोठ्या वित्तीय संस्था आहेत आणि आपण लालचपोटी तिथं काहीतरी टाकतो. 12%, 18%, 19%. डोंट गो देअर. ते काय आपण जायचं नाही तिथे. कारण बाबा आज जगामध्ये आपण बघतोय की 7, 8, 9%च्या पुढे जात नाही. आणि तुम्ही 12% कुठून देणार, 18% कुठून देणार, दुप्पट कुठून देणार? लालच आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या साध्या साध्या गोष्टी आपल्याला त्या गटाच्या माध्यमातून करायच्या आहेत. 125 म्हणजे 1,25,00,000 इतकं भाग भांडवल उभा करणं आणि ते लोकांच्या पर्यंत पोहोचवणं, लोकांना लक्षाधीश बनवणं साधी गोष्ट नाही. आज एक 30 वर्षाचा आता तुमच्यातले आहेत एक सगळे, हे लक्षाधीश आहेत आज आणि सगळे व्यवसाय करतायत, धंदा करतायत, काहीतरी करतायत. डिफॉल्टर बिलकुल नाहीत, रुपयानं रुपये जमा करतायत. एकतावर अनुशासन, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एकता आहे आणि त्याच्यामध्ये डिसिप्लिन आहे, अनुशासन आहे. या 2 गोष्टी आहेत. आणि मग बचत करताना ह्या अगदी मला ज्या वेळेला उदाहरण सांगतो, मला ज्या वेळेला 3,500 रुपये पगार होता 1999ला, त्यावेळेला 211 रुपये माझी LIC कट होती. असं करता 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 20 वर्षानंतर मला त्याचे 1,00,000 रुपये मिळाले. 21 वर्षानंतर. त्यावेळेला 3,000 रुपये पगार होता आणि ज्या वेळेला 21 वर्षानंतर मिळाला त्यावेळेला 1,25,00,000 रुपये. आणि बचत गटाची मला बचत मिळाली 1,00,000 रुपये. पण तेही मोठी होते, कारण त्याच्याबरोबर ते उभा राहिले माझ्याबरोबर काय. आणि हे बचतीचं मोल इतकं लक्षात घ्या की बारीक सारीक गोष्टीमध्ये आहे. आणि म्हणून आपण अजून बिलो पॉवर्टीमध्ये आहोत असं समजायचं कारण नाही. मी मोठा झालो वगैरे नाही, अजून आपल्याकडे काही नाही मित्र, खरंच काही नाही अजून. मग डॉक्टर मनमोहन सिंगांनी भारतामधली आर्थिक दुर्बलता नष्ट करण्यासाठी काय केलं असेल तर मार्केटमध्ये पैसे वाटले.
पगारदार असतील त्यांना पगार दिला वाढवून, जे वित्तीय संस्थेमध्ये लोन घ्यायला आले त्यांना डायरेक्ट लोन देऊन टाकलं. हे परत येऊ देत नाही तर नाही येऊ देत, यांना लोन द्या, पैसे त्यांच्याकडे द्या. परिणाम असा झाला, अमेरिका सुद्धा या आर्थिक मंदीमध्ये गेला, पण भारत त्या आर्थिक मंदीतून वर आला. त्याचं कारण असं होतं की त्या प्रत्येक माणसाच्याकडे पैसे दिले, पगारदारांना पगार दिला, वाढवून दिला, आणि छोटे प्रायव्हेट सेक्टरमधल्या लोकांना काय केले, वित्तीय संस्थांच्या मार्फत पैसे वाटले. पतसंस्था असतील, बँक असतील, कर्ज दिली मोठ्या प्रमाणावरती. आणि त्याचा परिणाम असा झाला की ते पैसे लोकांच्या खिशात न राहता ते बाजारात आले. आणि बाजारामध्ये आपण ते ग्राहक म्हणून ज्या वेळेला आपण खरेदी करायला गेलो, त्यावेळेला वस्तू खरेदी करताना त्या वस्तूचं प्रोडक्शन झालं. टीव्ही असेल, फ्रीज असेल, कपडे असतील, गाडी असेल, जे काय असेल ते. परिणाम असा झाला की भारत अर्थव्यवस्थेच्या अगदी उच्च टोकावरती आला. आणि म्हणून भारताचा आर्थिक दर त्यावेळेला 9% इतका होता. अजूनपर्यंत कोणत्याही सत्तेला आजपर्यंत त्या आपल्या पॉईंटपर्यंत जाता आलेलं नाही. हे काय आहे तर हे आर्थिक नियोजन आहे, लक्षात घ्या. आणि मग या एकता बचत गटाच्या माध्यमातून जे आपण नियोजन केलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे, तुमच्या भविष्यासाठी उपयोगी आहे. मुलांच्या लक्षात घ्या, अतिशय 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या आता, शिक्षण आणि आरोग्य. आज मूलभूत गरज आहे मित्र. काय होईल काय माहिती नाही. बाहेर गेल्यानंतर आपल्या आज जागतिक महामारी पाहिली सर्वांनी, आहे की नाही. आज शिक्षणाची व्यवस्था जर पाहिलं, तुमची मुलं आज प्रायव्हेट याच्यामध्ये जात असताना तुम्हाला फीस द्यावी लागते. फी द्या, चांगलं शिक्षण घ्यायचं आहे ना तर फी द्यावी लागते. असं म्हणू नका की ते प्रायव्हेटायझेशन झालं वगैरे, होणार, काळाची गरज आहे, ते नाही थांबणार. ते चुकीबरोबर आपण विचारत नाही घ्यायचं, पण त्याला लागणारे पैसे आपल्याला मोजावे लागणार आहेत. आणि साध्या आजच्या स्कूल लेवलपासून घेतलं तर ते 25,000, 30,000, 50,000 ते क्वालिटीवरती डिपेंड आहे. आणि मग ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा की एक म्हणजे तुम्ही केलेल्या बचत गटातून केलेल्या सुविधा, एक शिक्षण, आणि दुसरं म्हणजे आरोग्य. आरोग्याच्या सुविधा सुद्धा आज किती कुठल्या टोकाला गेलेल्या आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि याच्यासाठी म्हणून असे उपक्रम राबवण्यामध्ये ही पतसंस्थेला, तुमच्या एकता बचत गटाला आमच्या सर्वांच्याकडून शुभेच्छा आहेत. तुम्ही ह्या करत असलेल्या कार्याबद्दल खरोखर कौतुक वाटतं. मी सांगितलं तसं की आपण एक मेजर साहेब जे करतायत त्याच्या पाठीमागं आपण सगळे आहात. मग तुमचं ते पाठबळ आहे, तुमचं जे बळ आहे एकीचं, ते कुणीतरी लीड करावं लागतं ना, पुढं न्यावं लागतं. कुणीतरी लीड करावं लागतं, कुणीतरी पुढं न्यावं लागतं. आणि ते पुढं करणारा पण एक वाटाड्याचा असतो, तो जर योग्य वाट दाखवणार असेल तर मुक्कामाचं ठिकाण आपल्याला निश्चितपणे लवकर मिळतं. लक्षाधीश होण्याबरोबरच आपण भविष्यात कोट्याधीश व्हावं, आणि त्या दृष्टीनं वाटचाल तुमची चाललेली आहे. कारण तुमचा बचत गट आता कोट्याधीश झालाय, बचत गट झालाय, आहे की नाही. तुम्ही लक्षाधीश झाला, भविष्यात सुद्धा तुम्ही कोट्याधीश व्हाल. आणि त्यासाठी माझ्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मला मगापासून आम्ही केदार साहेबांनी आम्ही बसलोय, असं काय नाही वेगळं, तुमच्यापेक्षा वेगळं. समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ता केदार साहेब करतात, अतिशय चांगलं काम करतात. माझ्या शैक्षणिक क्षेत्रात मी माझं काम करतो. आम्ही काम करत असताना कुठलं म्हणजे आम्हाला शो फोकसमध्ये काही न येणारी माणसं असतात. आणि काय असतं की ठीक आहे, आजचं वातावरण जरा ग्लोबल असं असतं ना, आहे की नाही, झगमगाट आहे, त्याच्याकडे आम्ही नाही जात कधी. त्याच्यामुळं कदाचित असं असेल. तर लक्षात घ्या, या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या बचत गटाला पुनश एकदा माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. हा कोट्याधीश होईल, आहे की नाही. त्याचा रौप्य महोत्सव व्हावा, याचा हिरक महोत्सव व्हावा, आहे की नाही, अमृत महोत्सव व्हावा, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव व्हावा, आणि तुम्ही सगळे कोट्याधीश व्हावे. आणि हे निश्चित एक दिवशी होणार आहे. रस्ता अतिशय खडतर आहे, परंतु योग्य मार्गाने वाटचाल आहे. त्यासाठी आमच्याकडून सर्वात शुभेच्छा. धन्यवाद. एकता बचत गटाच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय अरविंद केदार सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संतोष कांबळे सर, त्याचप्रमाणे बचत गटाचे अध्यक्ष इन्नुस मुलानी, मंगळवेढा विठाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काळोगी साहेब, काँग्रेस शहराध्यक्ष मंटू मुलानी सर, त्याचप्रमाणे आले सर्व पत्रकार आणि इथे उपस्थित सर्व कर्मचारी यांचं आम्ही एकता बचत गटातर्फे आभारी आहोत. आमच्याकडून कुणाचं आभार किंवा काही चूक राहिली असल्यास
क्षमा मागून हा कार्यक्रम आता इथे संपुष्टात येत आहे। याच्यानंतर सर्वांना जेवणाची सोय खाली केलेली आहे, सर्वांनी जेवण करून जावे ही विनंती आणि हा कार्यक्रम सराशी घोषित करतो।